नमस्कार, ग्रेस एज्युकेशन अकॅडमीमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण एमपीएससीचं 2022चं नवीन रिवाइज सिलेबसचं नोटिफिकेशन आलंय त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. हे एमपीएससीचं रिवाइज सिलेबसचे नोटिफिकेशन आहे. यामध्ये एमपीएससीची जी आपली परीक्षा असते ती 3 टप्प्यातून जाते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. त्यातला आपण पहिला टप्पा पाहणार आहोत की राज्यसेवा पूर्व परीक्षा. मग ही राज्यसेवेची पूर्व परीक्षा नक्की कशी घेतली जाते तर ही 2 पेपर्स याच्यामध्ये असतात. पेपर फर्स्ट जीएस चा आणि पेपर सेकंड. मग हा जो जीएस चा पेपर फर्स्ट असतो तो 200 मार्क्स साठी असतो आणि पेपर सेकंड पण 200 मार्क्स साठी असतो. 2 तासाचा वेळ असतो प्रत्येक पेपर साठी. डिग्री लेवल आहे आणि जो सीसॅट चा पेपर आहे याच्यामध्ये मॅथ्स साठी, रिझनिंग साठी, कॉम्प्रिहेन्शन साठी वेगवेगळ्या लेवल्स दिलेले आहेत. आपण येणाऱ्या स्लाइड्स मध्ये त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेऊया. आता इथे पहा, दोन्हीचं मीडियम मराठी आहे आणि ही एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाइप असते. मेन्स एक्झाम सब्जेक्टिव्ह टाइप असते आणि प्रिलिमिनरी एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टाइप असते. याच्यामध्ये या 2 पेपर बद्दल थोडंसं डिटेल मध्ये पाहिलं तर जीएस चा जो पेपर असतो यामध्ये 100 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्क्सला असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स इज इक्वल टू 200 मार्क्सची ही एक्झाम असते. आणि जो सीसॅट चा पेपर असतो पेपर सेकंड, तर ह्या पेपर मध्ये 80 गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 80 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क असतात इज इक्वल टू 200. अशी ही एक्झाम प्रिलिमिनरी एक्झाम आहे. इथे सर्वात महत्त्वाचं काय आहे, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की 2022 पासूनच हा सीसॅटचा पेपर सेकंड आहे हा क्वालिफाईंग करण्यात आलेला आहे. हा सर्वात मोठा बदल एमपीएससी ने केलेला आहे आणि हा क्वालिफाईंग पेपर यूपीएससी सारखाच यूपीएससीचा पण पेपर क्वालिफाईंग आहे आणि मार्क्स तेच असणार आहेत, वेळ पण तोच आहे, सगळं तेच आहे, फक्त क्वालिफाईंग आहे. फक्त तुमच्या एका जीएसच्या पेपरवरून तुमचं मेरिट ठरलं जाणार आहे आणि चाळणी परीक्षा होणार आहे आणि मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी अपियर होणार आहे. यानंतर पहा, इथे टिक किंवा नोटीस लिहिलेली आहे एमपीएससीने की सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 सीसॅट हा क्वालिफाईंग करण्यात आलेला आहे. आणि क्वालिफाईंग म्हणजे किती की फक्त क्वालिफाईंग नाहीये तर तुम्हाला त्या पेपर मध्ये 33% गुण घेऊन यायचे आहे. 200च्या 33% किती होतात 66.66 मार्क्स. एवढे मार्क्स तुम्हाला तिथे घेऊन यायचे आहेत आणि मग तुम्ही सीसॅटचा हा पेपर सेकंड आहे तो क्वालिफाय होणार आहात. बरोबर. आता अजून एक इथे गोष्ट लक्षात घ्या, जी नकारात्मक प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे 25%. तर ही जी 25% ची जी निगेटिव्ह मार्किंग आहे तर ते एकूण गुणांमधून चुकीचे जे प्रश्न असतील ते बरोबर गुणांमधून एकूण गुणांमधून वजा होणार आहे. मग हे पहा, ही जी निगेटिव्ह 1/4 मार्किंग आहे तर ही मार्किंग पूर्ण पेपरला आहे, पेपर फर्स्ट आणि सेकंडला. फक्त नकारात्मक गुणधर्म पद्धत पेपर 1 करिता व पेपर 2 करिता यासाठी आहे, पण पेपर 2 मधील डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग चे प्रश्न वगळून, इथे स्टार करा, फक्त डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग चे 5 प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न वगळून सर्व प्रश्नांना नकारात्मक पद्धत इम्प्लिमेंट केलेली आहे. क्लिअर झालं, लक्षात आलं? ओके, नेक्स्ट. अजून इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सपोज आपली एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह टाइप एक्झाम आहे. तुम्हाला असे 4 राऊंड दिलेले असतात उत्तरपत्रिकेमध्ये. जर तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली, सपोज याच्यामध्ये तुम्हाला पहिले बी वाटलं आणि परत वाटलं की नाही डी बरोबर आहे आणि 2 राऊंड सर्कल झाले असे, तर हा प्रश्न तुमचा बाद होतो. हा प्रश्नाला विचारात घेतला जात नाही आणि तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग मध्ये हा प्रश्न जातो. अजून एकदा परत ही कंडिशन झाली. दुसऱ्या कंडिशन मध्ये जर तुम्ही हे गोल सर्कल असं पूर्ण फिल न करता अर्धवट पूर्ण फिल केलं तर याचं पण मार्क, जरी हा प्रश्न बरोबर असेल तुमचा, जर तुम्ही ते गोल व्यवस्थित नसलं केल्यामुळे आन्सर जरी बरोबर असेल तरी हा तुम्हाला मार्क पडत नाही. हा दुसरा महत्त्वाचा
पॉइंट आहे. तिसरा, वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात, अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात असेल तर ती अपूर्णांकातच पकडली जाते, पूर्णांकात केली जात नाही. सपोज फॉर एक्झाम्पल एमपीएससी चा कट ऑफ 90 लागला पूर्व परीक्षेचा आणि तुम्हाला 89.33 एवढे मार्क्स पूर्व परीक्षेमध्ये जीएस पेपर फर्स्ट मध्ये मिळाले, तरी तुम्ही याचे 89 चे 90 होणार नाही, तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये फेल झाला तसं कन्सिडर केलं जाईल. त्यामुळे ही अपूर्णांकाची मेथड यांनी एमपीएससीने लागू केलेली आहे. याच्यानंतर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित राहिले तर अशा प्रकरणी नकारात्मक गुण असणार नाही. म्हणजे तुम्ही हे 4 एमपीएससी चे एमसीक्यूचे जे वर्तुळ करायचे संबोध असतात यापैकी कशालाही मार्क केलं नाही तर तुम्हाला इथे तुमचा हा निगेटिव्ह पद्धतीमध्ये क्वेश्चन अटेम्प्ट धरला जाणार नाही, हा प्रश्न तुम्ही सोडवलाच नाही असं कन्सिडर केलं जाणार आहे. यानंतर आता हा सिलेबस आहे प्रिलिमिनरी एक्झामचा. प्रिलिमिनरी एक्झामचा सिलेबस एकदा थोडा व्यवस्थित आपण पाहूया की प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये 2 पेपर होते, जीएस पेपर फर्स्ट, तर त्याचा आपण सिलेबस बघूया. तर या जीएस पेपर फर्स्ट मधला सिलेबस आहे 200 मार्क्स साठी 100 प्रश्न येणार आहे. यामध्ये टोटल 7 टॉपिक आहेत इम्पॉर्टंट, दिसतात 1 2 3 4 5 7. तर या 7 टॉपिक मधला पहिला टॉपिक आहे करंट इव्हेंट्स, दुसरा हिस्ट्री, तिसरा जिओग्राफी, चौथा पॉलिटी, पाचवा इकॉनॉमिक्स, सहावा एन्व्हायरमेंट, सातवा जनरल सायन्स. दिसतंय? तर हा सिलेबस, या कीवर्डचा सिलेबस इथे पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मध्ये एमपीएससी ने दिलेला आहे. एकदा वाचून घ्या. करंट इव्हेंट ऑफ स्टेट, नेशन अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजे स्टेट लेवलवरचे, नॅशनल लेवलवरचे आणि इंटरनॅशनल लेवलवरचे करंट अफेअर्स इथे कन्सिडर केलेले आहेत. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट्स, ओके, विथ सम वेटेज टू द महाराष्ट्र. प्रिलिमिनरी मध्ये पण महाराष्ट्राला वेटेज आहे आणि मेन्सच्या मुख्य परीक्षेमध्ये पण महाराष्ट्राला वेटेज देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पॉलिटी, इंडिया अँड महाराष्ट्राची पॉलिटी आहे. याच्यामध्ये गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यूज, असा छोटासा सिलेबस इथे दिसतोय, पण वाचायला गेल्यावर सिलेबस भरपूर मोठा आहे आणि यासाठी कोणकोणती पुस्तकं वाचायची याच्यावरती सेपरेट आपण व्हिडिओ बनवूया. यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमिक्सचा सिलेबस खूप कमी आहे, सिलेबस कमी आहे, सिलेबसचे पॉइंट कमी आहेत. विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की अननेसेसरी इकॉनॉमिक्सची पुस्तकं वाचत बसायची नाहीये, कारण सिलेबस कमी आहे, पण सिलेबस इन डेप्थ अभ्यास करायचा आहे. म्हणजे खूप वाईड अँगल कव्हर करायचे आणि डेप्थ मध्ये करायचे, एवढाच सिलेबस आहे. पण या सिलेबस मध्ये डेप्थ तुम्हाला ओळखायची आहे. कोणकोणता आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. आणि परत भरकटत बसायचं नाहीये इकॉनॉमिक्स मध्ये, टू द पॉइंट अभ्यास करायचा आणि इन डेप्थ अभ्यास करायचा इकॉनॉमिक्सचा. ज्यावेळेस माझे इकॉनॉमिक्सचे लेक्चर सुरू होतील त्यावेळेस आपण पूर्व परीक्षेसाठी इकॉनॉमिक्स आणि मुख्य परीक्षेसाठी इकॉनॉमिक्स दोन्ही पण आपण आन्सर रायटिंग फॉर्मॅट मध्ये आणि एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये पूर्ण इकॉनॉमिक्स हे कव्हर करणार आहोत. त्यामुळे इकॉनॉमिक्सचं टेन्शन कोणी घ्यायचं नाहीये. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल इकॉनॉमीच्या रिलेटेड त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करून कळवा, आपण इकॉनॉमीवरती सोल्युशन काढूयात. तोपर्यंत आपण पुढचा विषय घेऊयात की जनरल इश्यू, इन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज. खूप सोपा प्रश्न यावरती विचारले जातात, एकदम फॅक्च्युअल प्रश्न असतात. कोणी न्यूजपेपर व्यवस्थित वाचत असेल, करंटचा अपडेट ठेवत असेल तर हे प्रश्न आरामात कव्हर होतात. यासाठी खूप काही वेगळं असं वाचत बसायची गरज नसते. या पार्टसाठी इकॉलॉजी, इन्व्हायरमेंट खूप इझी आहे पोर्शन आणि मार्क्स देऊन जातो. जिओग्राफी बद्दल बोलायचं तर जिओग्राफी आपल्याला महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्डची जिओग्राफी आहे. फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड अशी सगळी जिओग्राफी आपल्याला कव्हर करायची आहे. जिओग्राफी बद्दल पण बोलायचं झालं तर जिओग्राफी मध्ये जर तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं किंवा एनसीईआरटी व्यवस्थित केल्या, प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे कन्सेप्ट समजून घेतले, डायग्राम समजून घेतल्या, ॲटलास समजून घेतला, मॅप समजून घेतला तर जिओग्राफी सारखा सोपा विषय नाहीये. जिओग्राफी साठी पण आपण डिटेलमध्ये नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आणि जनरल सायन्स इथे लक्षात घ्या, इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी नाहीये, टेक्नॉलॉजीचा पार्ट नाहीये, फक्त जनरल सायन्स आहे. म्हणजे बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री, पीसीबी आपला ग्रुप असायचा ना 12वीला, तो असा ग्रुप इतकं जनरल सायन्स आहे. सायन्सचा सिलेबस
हा आहे टेक्नॉलॉजीचा पार्ट नाहीये याच्यामध्ये, आणखी एकदा लक्ष द्या. ओके, इथं पण सिलेबस पेपर फर्स्टचा हा जीएस पेपर फर्स्टचा सिलेबस आहे. किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न आहेत आणि 200 मार्क्ससाठी. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला 200 मार्क्ससाठी आहे. आता या प्रत्येक सिलेबसचं 7 पेपरचं डिवायडेशन 100 प्रश्नांमध्ये करायचं आहे. साधारणतः 12 ते 15 प्रश्न प्रत्येक सेक्शनवरून येतात. जर एन्व्हायरमेंटचा जरा सेक्शनमध्ये 5 ते 6 प्रश्न येतात, नाही तर बाकीच्या सगळ्या सेक्शनमधून साधारणतः 12 ते 15 प्रश्न येतात. काही सेक्शनवर 20 प्रश्न येतात आणि एन्व्हायरमेंट सारख्या सेक्शनवरती कमी प्रश्न येतात. क्लिअर? आपण नंतर इन डिटेल्ड व्हिडिओ काढूया प्रिलिमच्या एक्झामला टॅकल कसं करायचं त्यावेळेस आपण बोलताना. ओके, आता आपण पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन सीसॅट पेपर्स बद्दल जरा डिटेल मध्ये पाहूयात. आता हे सीसॅट पहा, पेपर सेकंड हा आता कसा झालेला आहे? कंपल्सरी का क्वालिफाइंग आहे? कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सीसॅट कसा आहे एमपीएससी मध्ये? पेपर सेकंड जो आहे 200 मार्क्स साठी आहे. याच्यामध्ये टोटल 80 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 2.5 मार्क्सला आहे, इज इक्वल टू 200 मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग आहे, पण निगेटिव्ह मार्किंग मध्ये डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग सोडलं तर बाकी निगेटिव्ह मार्किंग पूर्ण फुल पेपरला आहे, पेपर फर्स्ट अँड सेकंड मध्ये. आता इथे लक्षात घ्या, याच्यामध्ये सिलेबस काय आहे सीसॅट पेपरचा? तर सिलेबस आहे कॉम्प्रिहेन्शन, उतारे, बरोबर. उतार्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स, लॉजिकल रिझनिंग अँड एनालिटिकल रिझनिंग एबिलिटी, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, जनरल मेंटल एबिलिटी जीमॅट, यानंतर बेसिक न्यूमरसी, अंकगणित, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स, मॅग्निट्यूड एक्सेट्रा. आणि हे सर्व इथे स्टार मार्क करून ठेवते. ज्यांना गणिताची भीती वाटते ना, 10वी पर्यंत आपण गणितात कसं तरी ढकलत पास झालेलो असतो, पण गरज नाहीये खूप टेन्शन घ्यायची. एकतर क्वालिफाईंग आहे आणि गणितावर खूप कमी प्रश्न विचारले जातात. सीसॅटच्या पेपरचं आपण डिस्ट्रीब्युशन इन डिटेल पाहूयात की कसं असतं, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात. कारण जर मी आता ते सीसॅटचा पेपर कसा असतो, प्रश्न कोणकोणत्या सेक्शनमधून किती येतात हे जर घेतलं तर व्हिडिओ खूप लेंथी होईल, तरी 1 मिनिटात सांगते. 50 प्रश्न साधारणतः हे कॉम्प्रिहेन्शनचे असतात आणि राहिलेले 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगचे असतात. आणि मग किती प्रश्न राहतात? 25 प्रश्न हे असतात तुमच्या सीसॅट मधल्या जीमॅट, रिझनिंग आणि बेसिक न्यूमरसी. क्लिअर? 15, 25, 5 असं डिवायडेशन सीसॅटचं झालेलं असतं. यानंतर गोष्ट लक्षात घ्या, मराठी इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल्स. आता हे 50 प्रश्न असतात. उतार्यामध्ये पण टाईप असतात. उतार्यामध्ये कसं असतं, हे जे उतारे असतात 50 प्रश्न असतात, 10 उतारे असतात. यापैकी 2 उतारे हे एक उतारा असतो मराठीचा, एक उतारा असतो इंग्लिशचा, आणि बाकीचे राहिलेले 8 उतारे हे मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेज मध्ये असतात, ट्रान्सलेशन मध्ये असतात. क्लिअर झालं हे? ओके, हा झाला तुमचा सगळा सीसॅटचा अभ्यासक्रम. आणि सीसॅटच्या अभ्यासक्रमामध्ये कसं असतं, उतारे सांगितले मराठी इंग्लिश मध्ये, इथेच कव्हर केलेलं आहे आणि त्यांची लेवल दिलेली आहे की तुमचं 12वी पर्यंतची लेवल असेल कॉम्प्रिहेन्शनची, उतार्याची. आणि यामध्ये सिलेबस ऑफ पेपर सेकंड, आणि हा कशासाठी केलाय? पॅसेज इट विल टेस्ट थ्रू मराठी आणि इंग्लिश लँग्वेज, की तुमची मराठी आणि इंग्लिश लँग्वेजवर तुमची किती कमांड आहे त्यासाठी हे उतारे एमपीएससीने पेपरमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. इव्हन आपण मेन्स जेव्हा मुख्य परीक्षेबद्दल बोलणार आहोत त्याच्या पण मराठी आणि इंग्लिश पेपर टाकलेले आहेत फक्त क्वालिफाईंग साठी, आणि ते पण तुमचं टेस्ट करणार आहे लँग्वेज स्किल्स. कारण तुम्हाला ग्राउंड रिअलिटीवरती काम करायचंय. अधिकाऱ्याला मराठी पण यायला पाहिजे, इंग्लिश पण यायला हवी, खूप जास्त फाईल हँडल करायचे असतात, कम्युनिकेशन करायचं असतं पब्लिक सोबत. तर या सर्व गोष्टींसाठी लँग्वेज ही खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून सारखं आयोग आपली भाषा चेक करत असतं. ओके, आणि आता क्वेश्चन कसे असणार आहेत? एमसीक्यू, ऑब्जेक्टिव्ह, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, एमसीक्यूज अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे उत्तर तिथेच असतात तुमचे, प्रश्न विचारला जातो, खाली 4 ऑप्शन दिले जातात आणि त्या 4 ऑप्शन पैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो आणि असा या गोलामध्ये फिल करायचा असतो. इतकं सोपं असतं, सगळं तिथेच असतं, फक्त गोल करून पूर्ण परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा लिहायची असते. सिंपल. आता इथे बघा, इथे खूप महत्त्वाचं नोटीस दिलेली आहे एमपीएससीने की तुम्हाला काय करायचंय. इट इज मॅन्डेटरी, म्हणजे इट इज कंपल्सरी. 'It is compulsory
the candidate to appear in both papers of prelim for the purpose of evaluation. Therefore, candidate will not considered for evaluation in case of he or she does not appear in both papers of a strict preliminary examination. You have to give both papers. फक्त एक पेपर दिला तर त्याचं इव्हॅल्युएशन होणार नाहीये. दोन्ही पेपर द्यायचे तुम्हाला आणि मगच तुमचे दोन्ही पेपर चेक होतील आणि त्यानुसार तुमचे दोन्ही पेपर चेक झाले. जीएस पेपर फर्स्ट, जीएस पेपर सेकंड हा क्वालिफाईंग आहे आणि हा पेपर तुम्ही जर 33% गुण घेऊन आला तर आणि तो पास झाला तर सीसॅटचा पेपर क्वालिफाय झाला. जीएस मध्ये तुमचा जेवढा स्कोर असेल 90 असेल सपोज आणि 85 मेरिट लागलं तर तुम्ही प्रिलिम आरामात पास होऊ शकता आणि असा हा तुम्ही प्रिलिमिनरी पास झाला की मेन्सच्या एक्झामला रिटर्नला बसू शकता. हे सर्व झालं पूर्व परीक्षेबद्दल तुमच्या डिटेल्स की एक्झाम कशी असते, पॅटर्न कसा असतो. तर आय होप तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर झालेले असतील पूर्व परीक्षेबद्दल. ज्यांना काही आणखी डाऊट असतील त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्कीच मला इथे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.